सकाळी शाळेमध्ये 7:05च्या दरम्यान साधारण चाललो होतो. तिकडून एक काळ्या कलरची कार आली आणि मला ठोकून पळून गेली. काय लागलं का तुम्हाला? काय काही नाही, कोणाला काही लागलं नाही, पण गाडीची नुकसान झाली, डेरा वगैरे आत गेला. गाडीची कलर कुठला होता? ब्लॅक कलर. ब्लॅक कलर. काचा होता का तुम्हाला दिसला? काचा बंद होता. बंद होता. 10 वर्षाचा बचत आहे आमचा. 10 वर्ष त्रास होता आमच्या आम्हाला. तुम्ही सांगा ना, मग मी बोलते. फाशी देणार का? नाही. फाशी कशाला? फाशी नाही, आपलं ताब्यात घे. 7 वाजता हे प्रकरण घडलेलं आहे. जिथे 5 लोकांनी त्यांना डोक्यावरती मार करून त्यांना जीवे ठार मारलेला आहे. त्या अनुषंगाने खोपोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यात एकूण 6 आरोपींचे नावाने फिर्याद देण्यात आलेली आहे आणि 4 अनोळखी असं फिर्याद देण्यात आली. आमची तपास चालू आहे. आम्हाला काही लीड मिळालेली आहे आरोपीच्या संदर्भात. आपण लवकरच आरोपींना अटक करू आणि कौशल्यपणे जे टेक्निकल एव्हिडन्स आहे आणि बाकी एव्हिडन्सचे माध्यमातून त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करू. ती फॉरेन्सिक टीम सकाळीच घटनास्थळी दाखल झाली होती. त्यांचे कौशल्यपूर्वक सुपरविजनमध्ये सर्व सॅम्पल्स सीन ऑफ क्राईमवरून कलेक्ट करण्यात आलेले आहे. एकूण 8 टीम याच्यात निर्माण करण्यात आलेली आहे, ज्यांना डिटेक्शन आणि आरोपीचे अटक संदर्भात वेगवेगळे टास्क देण्यात आलेले आहे आणि तपासासाठी एक वेगळी टीम फॉर्म करण्यात आली आहे. जमावाला माझं हे आपल्या माध्यमातून आव्हान आहे की रीतसर फिर्याद याच्यात दाखल करण्यात आलेली आहे. काही आम्हाला याच्यात लीडही मिळालेली आहे. आपण लवकरच आरोपीला अटक करू आणि ते कायदेशीर जे पद्धत आहे, कायद्याला त्यांनी हाती घेतला नाही पाहिजे, तसं मी त्यांना आवाहन करते. खरं तर सकाळचा फोन आल्यानंतर अत्यंत पायाखालची वाहून सरकली की आमचा ज्येष्ठ कार्यकर्ता आणि एकदम निष्ठावंत कार्यकर्ता मंगेश याची निर्घृण हत्या झाली. त्यानंतर पूर्णपणे खोपोलीतलं वातावरण, शांतता पूर्णपणे बिघडलेली आहे. माझ्या जी नावं दिलेली आहेत त्यामध्ये पूर्णपणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षांचं नाव आहे, त्यामध्ये बरोबर रवींद्र देवकर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे त्यांचं नाव आहे, त्यांच्या मुलांचं नाव आहे. तर त्यांना ताबडतोब त्यांनी हजर करावे आणि आमच्या या गुण हत्येला आम्हाला न्याय द्यावा सांगा. करतो आणि आश्वस्त करतो की हा जो काही दुर्दैवी घटना, निर्गुण घटना सकाळी घडली आहे, त्या अनुषंगाने ज्या पद्धतीनं नातेवाईकांनी आणि आपल्या लोकप्रतिनिधी तक्रार दिलेली आहे त्या पद्धतीने ती तक्रार पूर्णपणे घेतलेली आहे. हा पहिला मुद्दा. त्यानंतर त्यामध्ये जे कोणी त्यांनी हे केलेलं आहे आणि घडवून आणलेलं आहे त्या सगळ्यांवर आम्ही निश्चितच कठोर आणि कारवाई करणार आणि शेवटपर्यंत हा गुन्ह्याला शिक्षा लागेल यापर्यंत आम्ही पर्सनल त्याच्यावर लक्ष ठेवणार. शिक्षा नाही